जालन्यात वाळूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दंडात्मक कारवाई केली आहे। उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मार्गदर्शनात जालन्याच्या वायुवेग पथकाने विविध रस्त्यांवर ही कारवाई केली। नंदुरबार जिल्ह्यातून गुजरातमध्ये होणारे दारूच्या अवैध तस्करीवर कारवाई करण्यात आली। गुप्त माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी ही दारू तस्करी रोखले। या कारवाईत एकूण 10,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। इंदापूरच्या वाळचंद नगर पोलिसांनी 24 तासात हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला। या प्रकरणी 5 जणांना अटक केली। या आरोपींनी केलेल्या हल्ल्यात उत्तम जाधव हे जखमी झाले होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आरोपी सराईत गुन्हेगार। पंढरपूर शहर पोलिसांनी दिवसाढवळ्या पैशांची बॅग पळवणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या। बँकेतून काढलेले पैसे बॅगेतून नेताना चोरट्यांनी पळवली होती। हे चोरटे आंध्र प्रदेशातील आहेत। पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकानं सापळा रचून दोघांना ताब्यात घेत बाईक सुद्धा जप्त केली। छत्रपती संभाजीनगरच्या जवाहर नगर पोलिसांनी सराईत चोरट्याला बेड्या ठोकल्यात। चोरलेली बाईक विक्री करण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली। लुटमार, घरफोडी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्ह्याची नोंद त्याच्या विरोधात आहे। गोंदियाच्या गोठणगाव वनपरिक्षेत्राच्या सायगाव जंगलातील नाल्यातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी झाली। वनविभागातून वाळू चोरी सुरू असेल तर वनविभागाचे अधिकारी अजूनही गप्प का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय। या प्रकरणाच्या चौकशीची मागणी आता जोर धरू लागली। अकोल्यात अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केली। दुसऱ्या मुलासोबत झालेल्या वादात या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी केस बंद करण्यासाठी पोलीस पैशांची मागणी करत होते आणि याच दबावात मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला। बुलढाण्यातील सरकारी अभियोक्ता जनार्दन बोधडे 1 लाख रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकले। वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मेहकरमध्ये ही कारवाई केली। मेहकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरातच लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। उलवा परिसरात सततच्या कौटुंबिक वादांना कंटाळून पत्नीने आपल्या मुलगा आणि मित्राच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली। 23 फेब्रुवारीला सकाळी वहाळ खाडी परिसरात एक मृतदेह आढळून आला। तपासादरम्यान पत्नी रेश्मा मोरे हिने पती मिसिंग असल्याची तक्रार दिली। मात्र चौकशी दरम्यान तिच्या जबाबात विरोधाभास आढळला आणि पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला।